आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात, जे काही घडत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं. आपल्या प्रत्येक समस्येमध्ये, संकटांमध्ये आपल्याला काहीतरी शिकवण्याची परमेश्वराची इच्छा असते. म्हणून माणसाने नेहमी खंबीरपणे प्रत्येक घटनेला, संकटाला तोंड द्यायला शिकले पाहिजे आणि मनामध्ये एक गोष्ट नेहमी ठेवली पाहिजे, ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही होईल ते माझ्या चांगल्यासाठीच होईल. माझ्या आयुष्यात काहीही घडले तरी त्यातून माझे काही ना काही चांगलेच होईल आणि हीच इच्छा मनामध्ये ठेवून माणसाने नेहमी आनंदाने, समाधानाने आयुष्य जगले पाहिजे. हेच पटवून देण्यासाठी एक बोधकथा सांगत आहे. कथेचा बोध नक्की लक्षात घ्या. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काहीही सांगू नकोस. काहीही झाले तर काही सुद्धा बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगांचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगांच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. पहिल्यांदा श्रीमंत भक्त आला व म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराटी होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला व चुकून तो आपले पैशाने भरलेले पाकिट तेथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसतच उभा राहिला. पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले. गरीब भक्त आला व दर्शन घेऊन म्हणाला, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा. माझी बायको व मुले 2 दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेले पाकिट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो पाकिट घेऊन निघून जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभा राहतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी मला आशीर्वाद द्या. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यातच तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच केलं नाही तरी मला ही शिक्षा का मिळाली आहे? हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असते तरी त्यांनी काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतात व गोकुळला विचारतात, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण मला आज कळाले की हे काम किती अवघड आहे. ते यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात. पण देवा, आज एक चांगले काम मी केले. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर म्हणजेच देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहिला. पांडुरंग पुढे म्हणतात, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते.
आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराटी हवी होती। त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होऊन जाईल। त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला होता। म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने ते तसेच केले आहे। त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता। तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत। या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता। म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल। पण तुला वाटले की आज 1 दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले। देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो। तर या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो? तर देव जे काही करत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच करत आहे। फक्त आपण देवावर, परमेश्वरावर विश्वास ठेवूनच धीर बाळगला पाहिजे। माणसाचं कसं असतं, आयुष्यामध्ये प्रत्येक घटनेला किंवा प्रत्येक कृतीला लगेच रिॲक्ट व्हायचं आणि जरा का संघर्ष निर्माण झाला की लगेच स्वतःला त्रास करून घ्यायचा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो आणि संघर्षाशिवाय जीवन फुलतच नसते। प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्याच बाबतीत इतकं वाईट का घडत आहे, पण आपल्याला वाईट काळ परमेश्वर देतो, कारण आपण जगायला शिकावं। आपला हा वाईट काळच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो। म्हणून मनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही आयुष्यात होईल ते आपल्या चांगल्यासाठीच होईल। तर मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमधील शिकवण तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा।